मुंबईची लाईफलाईन म्हणजे अर्थात रेल्वे. लाखो लोक हे रोज रेल्वेने प्रवास करतात. मात्र काही तास जरी रेल्वे बंद झाली तरी सुद्धा किती त्रास होतो हे तर मुंबईकरच चांगलं सांगू शकतील. मात्र आता हीच रेल्वे तब्बल 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर पश्चिम रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी गोरेगाव ते CSMT दरम्यानची लोकल सेवा तब्बल 3 महिन्यांसाठी बंद ठेवली जाणार आहे. वांद्रे-खार रेल्वे पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी हा मोठा ब्लॉक सुद्धा घेतला जाणार असल्याचं म्हटलं गेलंय. सध्या या निर्णयाचं नियोजन सुरू असून लवकरच अंमलबजावणी सुद्धा केली जाईल अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यात मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान नव्या मार्गिकेचं काम सुरू असून वांद्रे ते बोरिवली दरम्यान 5वी आणि 6वी मार्गिका तयार झालेल्या आहेत. मात्र माहीम ते सांताक्रूझ दरम्यान जागेअभावी काम रखडलं होतं. प्रवाशांची अधिक गैरसोय टाळण्यासाठी आधी प्रस्तावित 6 महिन्यांचा हा ब्लॉक आता 3 महिन्यांपर्यंत मर्यादित करण्यात आलाय. या काळामध्ये गोरेगाव ते CSMT दरम्यानच्या अनेक लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागणार असून लाखो प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. मात्र काही मर्यादित सेवा सुद्धा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान याबद्दलची निश्चित तारीख अद्याप समोर आलेली नाहीये, परंतु प्रवाशांना कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी नियोजन करण्यावर लक्ष केंद्रित केलं जातंय. पण रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते हा ब्लॉक भविष्यासाठी अत्यावश्यक असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोकल सेवा अधिक सुरळीत होईल आणि फेऱ्यांमध्ये सुद्धा वाढ होईल असं म्हटलं गेलंय. त्यामुळे प्रवाशांनी मात्र आता या 3 महिन्यांच्या कठीण काळासाठी तयारी ठेवावी असं आवाहन सुद्धा रेल्वेकडून करण्यात आलंय.